येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. अजितदादांच्या आठवणीत अन शोकसागरात महाराष्ट्र, उद्या अंत्यसंस्कार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. महाराष्ट्राचे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवलेले अजित पवार यांच्या झालेल्या निधनाबद्दल महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. अजितदादांच्या आठवणी आणि त्यांची गाजलेली भाषणं दिवसभर सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहिली. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. आज सकाळी 9 वाजता बारामती इथं विमान लँडिंग होताना विमान क्रॅश झाल्यामुळे अजित पवार यांच्यासह खासगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अख्खा महाराष्ट्राचे डोळे बारामतीतील या दुर्दैवी घटनेकडे लागले. ही घटना समजताच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते तसंच अजितदादा प्रेमींनी बारामती गाठली. या घटनेमुळे राज्यातील अनेक शहरात बाजारपेठेत सामसूम दिसून आली. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज दुपारनंतर अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. तसंच उद्या सकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांच्या मूळ गावी काटेवाडीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाची घड्याळावरून ओळख पटल्याचं सांगण्यात आलं. या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीमध्ये जाऊन अजितदादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचं केलं सांत्वन. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रात दिवसभर शासकीय दुखवटा जाहीर. शासकीय इमारतीवरील ध्वज अर्ध्यावरती उतरवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या निधनामुळे एक दिलदार आणि दमदार असा नेता गमावला. आजचा दिवस हा अत्यंत कठीण दिवस. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकारनं जारी केलं निवेदन. एअर ट्रॅफिक कंट्रोलला वैमानिकाकडून मेडे कॉल मिळाला नाही, मात्र त्या विमानाला 11 नंबरच्या रनवेवर उतरण्याची दिली होती ATCनं परवानगी. बारामती विमान क्रॅश होण्यापूर्वी ATCनं वैमानिकाला विचारलं होतं, तुम्हाला रनवे दिसतोय का? वैमानिकानं नाही असं उत्तर दिल्याचं केंद्रीय मंत्रालयाचं स्पष्टीकरण. दुसऱ्यांदा विचारल्यावर रनवे दिसतोय असं सांगितल्यानंतर लँडिंगला दिली परवानगी, मात्र क्षणात झाला विमानाचा अपघात. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. अजित पवार यांच्या निधनाबद्दल संसदेत सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केल्या भावना. संसदेत सर्व खासदारांनी उभे राहून वाहिली श्रद्धांजली आणि संसदेचं कामकाज केलं तहकूब. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत मांडणार सलग 9वा अर्थसंकल्प.
केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल उद्या सादर केला जाणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपणार. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुरू असलेला प्रचार आज आणि उद्या थांबला. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. मुंबईच्या महापौर पदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. 31 जानेवारी रोजी होणार महापौर निवडीसाठी विशेष सभा. सोलापूर महापालिकेतील भाजपचे 87 नगरसेवक उद्या विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गटनेता निवडल्याबाबतचं देणार पत्र. गटनेता कोण याचं नाव उद्या जाहीर होणार. अंतिम चित्र झालं स्पष्ट. सोलापूर झेडपीच्या 68 जागांसाठी 262 उमेदवार निवडणूक रिंगणात, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 514 उमेदवार. इंदुमती अलगोंडा पाटील, दादासाहेब साठे, वैष्णवी देवी मोहिते पाटील, विमल जानकर, सविताराजे भोसले, शीला शिवशरण या बड्या उमेदवारांनी सोलापूर झेडपीच्या निवडणुकीतून घेतली माघार. जातपात न मानणारा आणि धारिष्ठ दाखवणारा उमदा नेता गमावला. राज ठाकरे यांनी पोस्ट करत अजितदादांबद्दल व्यक्त केली भावना. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादांच्या निधनामुळे आम्ही उद्ध्वस्त झालोय, तर युगेंद्र पवारांना झाले अश्रू अनावर. बारामतीमध्ये अजितदादांच्या दर्शनासाठी जिकडे तिकडे लाखो कार्यकर्ते. अजितदादांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीत एकही चूल पेटली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादांच्या निधनामुळे डोंगरा एवढं दुःख, एक मोठा भाऊ हरपला. अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेलं विमान हे कॅनडामधील बोंबार्डियर या कंपनीनं बनवलेलं 9 वाचनिक क्षमता असलेलं हे विमान दिल्लीमधील VSR एव्हिएशन या कंपनीचं. आता या कंपनीची आणि विमानाची चौकशी होणार.